तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आज आपण पौष्टिक असे रव्याचे लाडू करणार आहोत. रवा आणि बीट यात घातलेला आहे. त्यामुळे याचा कलर पण बघा कसा आलाय. लालसर असा कलर आलाय. पौष्टिक लाडू आहेत हे. कसे करायचे ते आपण बघूया. हे बघा आपण साहित्य बघूया. मी 2 वाटी रवा घेतलाय. ही 1 वाटी आहे ना, त्याच वाटीचं माप घेतलंय मी. 2 वाटी रवा, 1 वाटी साखर घेतली आहे, 1 वाटी तूप घेतलंय आणि खोबरं आहे 1 वाटी, ओलं खोबरं आणि बीट घेतलंय आणि काजू बदाम घेतलेत आणि वेलची पावडर. आपण मिक्सरला साखर लावून घेऊया. हे बघा आपले 1 वाटी मिक्सरला लावल्यानंतर 1 वाटीपेक्षा हे बघा ही जास्त झाली आहे. ते पण आपण घ्यायचीच आहे. आता आपण बीट लावून घेऊया मिक्सरला. हे बघा आपण पाणी न घालता वाटून घेतलंय. आता आपण रवा भाजायला घेऊया. हे बघा आधी मी 2 चमचे तेल घालते, सॉरी तूप घालते. आता आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे. बारीक गॅसवरच भाजायचा आहे. रवा भाजायला आपल्याला 15 मिनिटं तरी लागतीलच, पण 5 मिनिटं झाल्यानंतर आपण खोबरं घालायचंय. 5 मिनिटं आधी भाजून घ्यायचं आधीच. हे बघा 5 मिनिटं झाली आहेत. आता आपण ह्याच्यात खोबरं घालूया. खोबरं पण जरा 2-3 मिनिटं असं परतून घ्यायचंय. हे बघा आता आपण बीट घालायचं याच्यामध्ये. हे बघा आता आपण याच्यात थोडं तूप घालूया. आपण जी 1 वाटी घेतलंय ना तूप, तेच घालते मी. हे बघा असं चांगलं एकजीव करायचंय. हे बघा आता मी अजून 2 चमचे तूप घालते यात. आता आपण यात पिठी साखर, आपण जी बारीक करून घेतली ना साखर, ती घालायची. आणि अजून ही आपली वाटी होती अर्धी, ती पण घालायची. आणि चांगलं परतून घ्यायचंय. मी याच्यातच आता काजू बदाम पण घालते.
आपला कलर पण बघा कसा चेंज झालाय आणि रव्याचा वास सुद्धा एकदम मस्त येतोय. हे चांगलं असं एकजीव करायचंय बघा. साखरेचे थोडेसे गट्टे गट्टे आहेत ते असं व्यवस्थित करायचं. पूर्ण गट्टे राहिले नाही पाहिजे. हे बघा आपलं एकजीव झालंय पूर्ण व्यवस्थित असं. आता गॅस बंद करायचंय. आणि हे झाकण लावून थोडा 15-20 मिनिटं असंच ठेवून द्यायचंय. बघ आपला अर्धा तास झालाय. आता आपण बघूया. आता आपण ह्याच्यात काढून घेऊया आधी. आता आपण ह्याच्यात वेलची पावडर टाकूया. हे बघा आपला रवा चांगला फुललाय. हे बघा आपलं हे तूप आहे ना ते पण आपण घालायचंय. आता पूर्ण आपण 1 वाटी वापरलंय. हे बघा आपले लाडू बघा. कलर पण बघा त्याचा. आता हे सगळे असे करून घ्यायचे. हे बघा आपले लाडू तयार आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.